शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे एक महापत्रकार परिषद घेत आहेत। मुंबईतल्या NSCI कॉम्प्लेक्समध्ये ही महापत्रकार परिषद पार पडणार आहे। यामध्ये उद्धव ठाकरे मोठे गौप्यस्फोट करणार आहेत। तसंच शिवसेनेत 2018 साली झालेल्या अंतर्गत निवडणुकीतले काही व्हिडिओ देखील दाखवले जाण्याची शक्यता व्यक्त होतीये। या पत्रकार परिषदेमध्ये काही कायदे तज्ञांनाही बोलावण्यात आलंय। ते देखील आपलं मत मांडतील असं बोललं जातंय। त्यामुळे आजच्या या महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे नेमकं काय काय बोलतात, कोणते मुद्दे मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि जिथेही पत्रकार परिषद आहे तिथून आपली प्रतिनिधी मनश्री पाठक आता आपल्यासोबत आहे। मनश्री, काही वेळातच पत्रकार परिषद सुरू होणं अपेक्षित आहे आणि अवघ्या राज्याचं लक्ष लागलं याकडे। काय अपडेट्स आहेत, किती वाजेपर्यंत पोहोचतील उद्धव ठाकरे? महाराष्ट्राच्या राजकारणाला कदाचित आजच्या या महापत्रकार परिषदेने कलाटणी मिळू शकते, कारण माझ्या मागे जे व्यासपीठ तुम्ही बघताय, जे स्टेज बघताय, यावर जनता न्यायालय असं म्हणण्यात आलेलं आहे। या महापत्रकार परिषदेला सत्य ऐका आणि विचार करा अशी टॅगलाईन सुद्धा देण्यात आलेली आहे। शिवसेनेचे ठाकरे गटाचे अनेक नेते, स्वतः संजय राऊत जातीनं या पत्रकार परिषदेच्या ठिकाणाची पाहणी करतायत। काही कमतरता तर नाहीये ना, याकडे लक्ष देत आहेत। त्यामुळे एकंदरीतच आमदार अपात्रता प्रकरण शिवसेना कुणाची याचा जो निकाल नुकताच लागलेला आहे, यामध्ये नेमकी कशी विसंगती आहे, ठाकरे गटाचं नेमकं म्हणणं काय आहे, जो निकाल देण्यात आलेला आहे विधानसभा अध्यक्षांकडून तो कसा चुकीचा आहे आणि ठाकरे गटाची बाजू काय, हे सांगण्यासाठी आज उद्धव ठाकरे स्वतः ही महापत्रकार परिषद घेत आहेत। इतकंच नाही, जर त्या स्क्रीनकडे आपण बघितलं तर लक्षात येतंय की खूप मोठी तयारी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे की 2018 मधल्या ज्या शिवसेनेच्या अंतर्गत निवडणुका आहेत त्यातले काही व्हिडिओज या स्क्रीनवरती दाखवण्यात येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की या पत्रकार परिषदेनंतर लगेचच राहुल नार्वेकर सुद्धा पत्रकार परिषद घेतात। आपल्या सोबत शिवसेनेचे काही नेते आहेत। सचिन अहिर सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन भाऊ, काय सांगाल आजच्या पत्रकार परिषदेविषयी, म्हणजे महापत्रकार परिषदेविषयी? मात्र उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडल्यानंतर अगदी लगेचच राहुल नार्वेकर हे सुद्धा आपली भूमिका मांडतात। मला असं वाटतं त्यांना भूमिका मांडण्याचा तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे, पण आजच त्यांना मांडायची वेळ काय यावी? आणि जनता न्यायालय ह्याचा अर्थ असा आहे की जनतेच्या मनामध्ये कुठच्याही प्रकारे संभ्रम राहू नये। अर्थात जज्ञ तर सुज्ञ आहे, हे सर्व सुज्ञ जनतेला माहीत आहेत कशा प्रकारे निर्णय झालेले आहेत, त्याचा स्क्रिप्ट कोण लिहितोय, कशा प्रकारे कोण प्रोड्यूस करतोय, काय डायरेक्ट करतोय, ही गोष्ट तर ते सर्व असलेल्या जनतेला माहीत आहे। पण असं असताना पण देखील कायद्याच्या चौकटीत राहून काय गोष्टी जे आहेत, माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निकष पाहिलेले आहेत किंवा जे ऑब्झर्व केलेले आहेत त्यातून जी चौकट घालून घेऊन पण एक संस्था किंवा एक स्वायत्ता असलेल्या हा जो एक निर्णय आहे तो कशा प्रकारे वेगवेगळे लोक पाहत आहेत त्याचा विश्लेषण मला असं वाटते आज या निमित्ताने करण्याचा प्रयत्न होतोय। आणि त्याचा एक भाग म्हणूनच जनतेच्याच न्यायालयामध्ये आपल्याला हे घेऊन जावं लागेल। ही दूरदृष्टिकोनातून पक्षप्रमुखांची भूमिका होती आणि ती भूमिका मांडण्यासाठीच आज जसं आपण टॅगलाईन बघितलं असेल की सत्य ऐका आणि विचार करा, हे लोकांमध्ये जागृत करण्याचं काम करण्याची भूमिका घेण्यासाठीच आज ही सर्व मंडळींना आमंत्रित केलेलं आहे। राजकारणातला हा एक अनोखा प्रयोग म्हणता येईल की जनतेच्या न्यायालयात प्रश्न घेऊन जाणं। त्यावेळी शेवटी जनता जनार्दन आहे, घटनेप्रमाणे मतदारात हा राजा आहे। प्रत्येक स्तरावरती आम्ही लढतोय, प्रत्येक स्तरावरती खच्चीकरण करण्याचं काम केलं जातोय, मग ते चिन्हाच्या बाबतीत असेल, नावाच्या बाबतीत असेल, पक्षप्रमुखांच्या बाबतीत असेल, मग शेवटी करायचं काय ते सर्वच बाजूनी जसं चक्रव्यूहमध्ये घेरून टाकण्याचा प्रयत्न आणि अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असताना शेवटी जनता जनार्दन मोठी आहे। हेच जनता ठरू शकते की लोकशाही जर टिकवायची आहे का आपल्याला संपवायची आहे। आणि मग त्याच्यात न्यायालयामध्ये हे आम्ही वारंवार बोलत होतो का आम्ही जाऊ, आम्ही आहोत लोकांबरोबर। आणि म्हणून आज त्याच्यातला एक मी प्रयोग म्हणण्यापेक्षा ही वस्तुस्थितीचा आधार धरून करण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आणि ह्याला मोठ्या प्रमाणावरती लोकांचा प्रतिसाद निश्चितपणे मिळाल्याशिवाय राहणार नाही। जेवढी लोक आज इकडे उपस्थित आहेत तमाम जनतेला आपण आव्हान केलेले आहेत। वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक इकडे आलेले आहेत, विशेषतः डॉक्टर असतील, काही छोटे छोटे कलाकार असतील किंवा सामाजिक संस्थेमध्ये काय RTI ॲक्टिव्हिस्ट असतील, NGOज असतील, हे देखील मोठ्या प्रमाणावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि तमाम जनता देखील होत आहेत आणि ऑनलाईनवरती पण अनेक लोक हे पाहतील। आणि मला असं वाटते त्यातून जे आमचा जो हेतू आहे तो साध्य करण्याचा प्रयत्न होईल। कायदे तज्ञ सुद्धा या महापत्रकार परिषदेत असणार आहेत, ते नेमकं काय मांडणार आहेत, त्यांच्याकडनं काय अपेक्षित आहे या ठिकाणी? सर्वोच्च न्यायालयाने काही निकष घेतल्यानंतर हे निर्णय योग्य आहे का तो निर्णय अयोग्य आहे हे जे विश्लेषण केलं जाण्याची शक्यता आहे। अर्थात ते सर्व गोष्टी जी आहेत आदरणीय साहेब आल्यानंतरच ते सुरू होईल। पण किमान काय जी वस्तुस्थिती आहे, आणि तुम्ही बघा म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की हा निर्णय झाल्यानंतर शिंदे गटांकडनं जल्लोष झाला
मोठमोठे फटाके वाजवले गेले, पेढे वाटले गेले आणि आता तेच उच्च न्यायालयाकडे जात आहेत. म्हणजे एका बाजूला निर्णय आमचा योग्य झाला असं ते सांगतायत आणि दुसऱ्या त्याच निर्णयाच्या विरुद्ध एका भागासाठी ते जाण्याचं काम करतात. यातूनच मनाला असं वाटते जे म्हणतात ना आपण की दाखवण्याचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, अशातला हा दुर्दैवी प्रकार आहे. सचिनजी, मोठमोठ्या स्क्रीन लावलेल्या आहेत आज वरळी डोममध्ये. या स्क्रीनवरून नेमका काय गौप्यस्फोट होणार आहे? कुठल्या पद्धतीचे व्हिडिओज आज महाराष्ट्राला बघायला मिळतील? म्हणण्यापेक्षा वस्तुस्थिती जो प्रेझेंटेशन काही टीमनी तयार केलेले आहेत आदरणीय पक्षप्रमुखांच्या प्रमाणावरती, आदित्यजींच्या सूचनेप्रमाणे आणि ते सर्व दाखवण्याचं काम एक एक गोष्ट म्हणजे हे कसं योग्य आहे, हे कसं अयोग्य आहे, हे कसं योग्य आहे, हे कसं अयोग्य आहे, हे आहे की नाही आहे, हाही प्रश्न जनतेसमोर विचारता येईल का, अशा विभिन्न गोष्टी या प्रेझेंटेशनमध्ये सादरीकरणमध्ये आपण दाखवण्याचं काम केलं आणि जे थोड्या वेळात चालू होईल. सचिनजी, मात्र आज सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत, शिवसेनेचे महत्त्वाचे नेते तर आहेतच, मात्र एकंदरीत वरळीत आणि मुंबईतलं चित्र बघितलं तर मोठ्या प्रमाणात ही बॅनरबाजी सुद्धा बघायला मिळाली जनतेच्या न्यायालयाची. किती मुंबईकरांची संख्या अपेक्षित आहे जनतेच्या न्यायालयात, जनतेच्या दरबारात ते उपस्थित राहतील? ही प्राथमिक आहे आणि तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे आपण जनतेला आवाहन केलं तर तुम्ही बघता काही 75% हॉल भरलेलं आहे आणि आम्ही काही अपेक्षा नाही करत की पूर्ण सर्व ताकदीने ह्याला दाखवायचं आहे किंवा करायचं, कारण हे काही शक्ती प्रदर्शन नाही आहे. तमाम जनतेच्या समोर हे ठेवण्याची भूमिका घेऊन आपण याच्यामध्ये आलेलो आहोत आणि जर आम्हाला हॉलच भरायचा असता किंवा जागाच भरायचं असतं तर आम्ही याहीपेक्षा मोठमोठे सभा याही अगोदर गाजवलेले आहेत आणि आमच्या खुर्च्या खाली जात नाही किंवा एकदा खुर्चीवरती बसलेला माणूस उठून जात नाही, कारण आम्ही भाड्यावरती आणणारे लोक आणत नाही आणि तमाम जनता आहेत. हळूहळू का होईना हे जनजागृती व्हायला पाहिजे आणि म्हणून आज हे केल्यानंतर कदाचित पक्षप्रमुख जिल्हा स्तरावरती किंवा राज्याच्या विभिन्न लोकांपर्यंत पण पोहोचवण्याचा आपल्या माध्यमातून जसं प्रयत्न तसं वेगवेगळ्या व्यासपीठावरून पण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सचिनजी, एकंदरीत सध्याचं जे चित्र बघितलं आपण की अनेक मोठे नेते तर येऊन बसलेले आहेत, मात्र जनतेपर्यंत या न्यायालयातला निकाल सच्चेपणाने कसा पोहोचवला जाईल, कारण येणाऱ्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रचाराचा हाच मुद्दा असणार आहे का? लोकच विचारायला लागलेले आहेत, कारण तुम्ही बघा निर्णय झाला 10 तारखेला, 12 तारखेला देशाचे पंतप्रधान येत आहेत. मी कालच जुन्नर, आंबेगाव, मंचर, चाकणला जाऊन आलो, तिकडे लोकच म्हणत आहेत काय सांगा साहेबांना, काय काळजी करू नका, आम्हाला माहीत आहे काय चाललेलं आहे, स्क्रिप्ट कोण लिहितोय, डायरेक्ट कोण करतोय, प्रोड्यूस कोण करतोय, म्हणजे लोकांना माहीत आहे. फक्त वस्तुस्थिती तज्ज्ञाच्या माध्यमातून किंवा कायदेशीर ज्या भाषा ज्याला आपण म्हणतोय हे लोकांसमोर ठेवण्याचं काम आपण करतो. कारण तुम्ही बघितलं आता तर माननीय मुख्यमंत्री डावोसचा प्रोग्राम त्यांचा 1 महिना अगोदर 50 लोकांचा शिष्टमंडळ पण तयार झाला, म्हणजे जो कॉन्फिडन्स लेवल म्हणतो, जे आत्मविश्वास त्यांचा जो होता, त्यामुळे त्यांना असं वाटतं की हे निर्णय तर अपेक्षित आहे. पण ही पत्रकार परिषद जरी एक ठाकरे गटाची बाजू मांडणारी असली तरी सुद्धा राहुल नार्वेकर लगेचच पत्रकार परिषद घेत आहेत. पुन्हा त्याच पत्रकार परिषदेला उत्तर दिलं जाणार आहे. घ्यावी लागली किंवा त्यांना घेण्याचा काय गरज आहे असा प्रश्न त्यांच्यासमोर असा असलं पाहिजे. जर त्यांनी योग्य केलं असेल तर होऊ दे. ह्याचा अर्थ असा आहे किंवा त्यांच्यावरती पण देखील सूत्र काय वेगळे लोक आलोत आहे. हा एक राजकीय व्यासपीठ आहे. मग तुम्ही ते राजकीय व्यासपीठावरून तुम्ही बोलणार आहात का? मग यांचे बोलवते धनी कोण आहेत? मग हे पत्रकार परिषद त्यांना घेण्याची वेळ का यावी हा एक प्रश्न आहे. नक्की त्याच्यामुळे आपण बघतो आहोत की या महापत्रकार परिषदेला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि महापत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे नेमका काय गौप्यस्फोट करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अनेक नेते शिवसेना गटाचे, ठाकरे गटाचे या ठिकाणी उपस्थित आहेत. सुषमा अंधारे या मनस्वी, तुला थोडंसं थांबवतो आम्ही, परत तुझ्याकडे येतो. मात्र एक अपडेट देऊया. उद्धव ठाकरे हे मातोश्री या निवासस्थानातनं पत्रकार परिषदेकरता रवाना झालेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये ते वरळी डोम, जिकडे ही पत्रकार परिषद होते, तिकडे पोहोचतील. हा त्यांचा ताफा काही क्षणापूर्वी रवाना झाला तेव्हाची ही दृश्य. मातोश्रीहून उद्धव ठाकरे रवाना झाले आहेत. पुन्हा एकदा जाऊया मनश्रीकडे. मनश्री, अरे एक फिरता कॅमेरा. आता सध्या आपण जे पत्रकार परिषदेचं चित्र बघतो आहोत, जनता न्यायालयाचं चित्र बघतो आहोत, या ठिकाणी खरंच खूप मोठी तयारी ठाकरे गटाकडून आपल्याला केलेली बघायला मिळते आहे. समोर जर आपण बघितलं तर स्वतः अनिल देसाई हे जातीने या ठिकाणी निरीक्षण करतायत. सोबतच संजय राऊत हे सुद्धा आहेत. एकंदरीतच संजय राऊतांनी सुद्धा आज सकाळी त्यांच्या पत्रकार परिषदेत आजच्या या महापत्रकार परिषदेचं वैशिष्ट्य आणि महत्त्व सांगितलेलं आहे की त्यांना नेमकं काय या ठिकाणी अपेक्षित आहे. मात्र एकंदरीतच उद्धव ठाकरे
गट आणि इतर सगळे नेते हे या पत्रकार परिषदेविषयी नेमकं काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मात्र सोबतच राहुल नार्वेकर यांची लगेच होणारी पत्रकार परिषद हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. नक्कीच. त्यावर सुद्धा उद्धव ठाकरे नेमकी काय टिप्पणी करतायत हे बघणं आता महत्त्वाचं आहे. सध्या आपण बघितलं तर शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, सगळे महत्त्वाचे नेते हे दाखल झालेले आहेत आणि या पत्रकार परिषदेला काही वेळातच सुरुवात होणार आहे. सध्याचा जो मनश्री, महत्त्वाचा अधिक अपडेट मुद्दा- घ्यायला तुझ्याकडे येतो. तुर्तास अन्य काही याच संदर्भातल्या घडामोडी आपण बघूया आणि परत तुझ्याकडे येऊया. तर उद्धव ठाकरे रवाना झालेले आहेत मातोश्रीहून. काही मिनिटांमध्ये ते वरळी डोम इथे पोहोचतील आणि महापत्रकार परिषद सुरू होईल. दरम्यान आजच्या या पत्रकार परिषदेवर संजय राऊत यांनी दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात भाजप आमदार नितेश राणे काय म्हणतात, त्यांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूया. हे दरोडे कसे टाकण्यात आले त्यावर आज महापत्रकार परिषद, सत्य ऐका आणि विचार करा, ही आमची भूमिका आहे. अशा प्रकारची पत्रकार परिषद, खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत समोरच्यांनी दाखवावी, राहुल नार्वेकरांनी दाखवावी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवावी, जनतेसमोर जाण्याची. तुमचे नेते प्रधानमंत्री मोदी गेल्या 10 वर्षात एक पत्रकार परिषद घेऊ शकले नाहीत, जनतेच्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकले नाहीत. पण आज आम्ही वरळी डोम या भव्य सभागृहात 4 वाजता माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्याबरोबर इतर काही कायदेशीर क्षेत्रातले प्रमुख लोक दिल्लीतून येत आहेत. हे पोल खोल करतील या निकालाची. या उद्धव ठाकरे एक मूर्ख माणूस आहे. त्याच्या त्या दोन्ही अनिलनी आणि या संजय राऊतनी किती चांगला कार्यक्रम त्याचा केला, त्याला किती मोठ्या प्रमाणे मूर्ख बनवलं हे दाखवण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आहे. समजून घ्या. त्याला एवढीच हिंमत असेल तर मी त्याला आवाहन करतो, त्याला आणि या संजय राऊतला, अशीच एक मोठी पत्रकार परिषद, खुली पत्रकार परिषद किंवा खुला चर्चा माझ्याबरोबर किंवा अन्य जुने शिवसैनिकांबरोबर ह्या दोघांनी घ्यावी, जेणेकरून आम्ही सिद्ध करू शकतो की हे दोन्ही नालायक राम मंदिराच्या निर्माणामध्ये कुठेच नव्हते. तर उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेवर सुधीर मुनगंटीवार आणि दीपक केसरकर यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. त्यांनी निर्णय दिल्यानंतर आपण पत्रकार परिषद घेऊन त्या निर्णयाची चिरफाड करण्याची ही 21व्या शतकातली नवीन पद्धत असणार आहे. आपल्याला जर माननीय अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध काही तर्कसंगत तथ्य आपल्याला सादर करता येत असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये आपण या संदर्भात दाद मागू शकतो. पब्लिक परसेप्शन तयार करून त्यांच्याबरोबर आज काय जे थोडंफार शिल्लक आहेत ती लोक आपल्यापासून निघून जाऊ नयेत म्हणून वेगवेगळ्या तऱ्हेचे उपक्रम घेण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक कोणालाही जर स्पीकरनी दिलेला निर्णय मान्य नसेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये केस केलेली आहे. तुम्ही ज्यांना घटनातज्ञ म्हणता त्यांना जाऊन तुमची बाजू तिथं मांडून दे. घटनातज्ञ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.